नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर आज कृषी क्षेत्रासाठी AI आधारित तंत्रज्ञानासह सिंगल विंडो ॲप येणार आहे अशी घोषणा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आली। तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीक विमा योजना आणि ई पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनेची माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी एकत्रित सेवा म्हणजेच सिंगल विंडोज ॲप आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आता सर्व म्हणजेच पीक विमा असो किंवा ई पीक पाहणीच्या सर्व सुविधा हा एकाच ॲपमध्ये आणि एकाच वेबसाईटवरती मिळणार आहेत। तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले काही निर्देश। तर माती विश्लेषण, कीटक रोग व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि हवामान अंदाजासाठी AI तंत्रज्ञान विकसित करा। कृषीमधील स्टार्टअप ॲप्सना प्रोत्साहन देऊन नवकल्पनांना चालना द्या। केंद्र शासनाच्या आधी साथी पोर्टल महाराष्ट्रासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करून शेतकऱ्यांना सत्यतादर्शक बियाणे विक्री व वितरणाची सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यात यावी। कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी खाजगी क्षेत्राकडून ज्ञान हस्तांतरित करण्यावर भर देऊन कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी ई पीक पाहणी ॲपमध्ये आवश्यक ते बदल करून अधिक प्रभावी बनवा। म्हणजेच ई पीक पाहणीमध्ये आणखी काही बदल करून ते चांगल्या प्रकारे करण्याचे आदेश दिले आहेत। तर राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास आदेश दिले आहेत। चालू योजनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास तातडीने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी आदेश दिले। तर या ठिकाणी या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, आशिष जयस्वाल यांच्यासह अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला ई पीक पाहणी आणि पीक विमा योजना यामधून तुम्हाला आता सिंगल विंडोज ॲप आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय, हा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।